जय जय रघुवीर समर्थ. सुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय हरये, कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने, नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यज्जत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहं. मृतेऽर्थं यत्प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अनुभवव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद उत्तरार्ध. जरासंध युद्ध द्वारका निर्माण 50व्यात केले कथन, भस्म झाला काल यवन. मुचकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारका गमन, रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण, त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे, पराभव शिशुपाल रुक्मीचे, 54व्यात त्याचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध शंभराचा, 55वा तयाचा. जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा, स्यमंतकाचा 56वा. स्यमंतक हरण शतधन्वोद्धार, फिरोनी द्वारकेशी आला अक्रूर, 57व्याचा मधुर कथा तयाची. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया, 58वा सांगीतया. 16 सहस्र 100 जाया, 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा. अनिरुद्ध विवाह 61वा. रुक्मी वध पुत्रयोग बर्वा श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62. कृष्ण बाणासुर युद्ध 63. नृगराज कथा 64. 65 बलराम व्रजयात्रा. पौंड्रक काशीराजोद्धार 66. विविधोद्धार 67. बलराम कोप सांब विवाह 68 वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही. 69व्यात कथा ही. 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन. 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ. 73 सोडी राजबंदीवान आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान.
75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77, दंतवक्त्र विदरोत्थोद्धार 78, बलराम हस्ते सूतवध, बलवलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा, श्रीकृष्ण सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली, सुदाम्याशी ऐश्वर्यप्राप्ती 81 कथा ती, श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82 श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83, वसुदेव यज्ञोत्सव 84, ज्ञान मातापित्याशी 85, सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण, जनक श्रुतदेवाशी दे दर्शन, एकदा अनेक रूप धारण 86, वेदस्तुती 87, शिवसंकटमोचन 88, भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले, मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90 श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम. आज फाल्गुन पौर्णिमा शके 1946. फाल्गुन पौर्णिमा म्हटले की होळीची पौर्णिमा, होलिका दहन हे आपल्याला परंपरेने लक्षात राहतं आणि तो सोहळा आपण उत्सव साजरा करतो. याचं मूळ जे आहे ते आपण श्रीमद भागवतामध्येच पाहिलेलं आहे. 7व्या स्कंधामध्ये हिरण्यकश्यपू राजाच्या पोटी आणि माता कयाधीच्या पोटी आमच्या भक्त प्रल्हादांनी जन्म घेतला. भक्त प्रल्हाद हे देवाचे भक्त, अनन्य भक्त, आणि हिरण्यकश्यपू स्वतःलाच राजा, स्वतःलाच सार्वभौम राजा, स्वतःलाच या सगळ्या सृष्टीचा कर्ता असं समजत होता. आणि त्यामुळे त्याच्या त्या विष्णूच्या द्वेषापोटी अखंड विष्णूचं स्मरण त्याच्याकडून होत होतं आणि विष्णूच्याच हाताने त्या नरसिंह अवतारामध्ये त्यांचा वध झाला. त्याला भगवंतानी असा वेगळ्या पद्धतीने त्याने जसा वर मागितला त्या वराचा मान ठेवून, म्हणजे जनावराकडून नाही, शस्त्राने नाही, हाताने नाही, सकाळी नाही, रात्री नाही, सगळ्या प्रकारे जेवढे काही कंडिशन्स होते त्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय करून भगवंतानी, कारण भगवंत हे सगळ्याच्याच वर असणारं अगदी तत्त्व आहे आणि त्यामुळे सगळ्या गोष्टींचं जे आत्तापर्यंत मी वचन दिलं ते वचन पाळून मी तुझा वध करत आहे, भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले. तो दिवस म्हणजे आजचा होळीचा, होलिका दहनाचा. आता ही होलिका जी आहे ती होलिका कोण? तर त्या हिरण्यकश्यपूची बहीण. तिला वर मिळाला होता की तिला अग्नीपासून भय नव्हतं. तिच्या अंगावर जे वस्त्र असायचं ते वस्त्र तिने घेतलं की मग तिला अग्नीपासून भय नव्हतं. आजकालसुद्धा फायर ब्रिगेडमध्ये जे लोक कामं करतात, मोठे अधिकारी असतात किंवा साधारण असले, ते सुद्धा काहीतरी फायरप्रूफ जॅकेट वापरतात की ज्यामध्ये गेल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचं भय त्या अग्नीपासून निर्माण होत नाही. तशी ही होलिका. आणि हा होलिका दहनाचा जो कार्यक्रम किंवा जो पहिला होलिका दहन झाला, त्या होलिकेच्या मांडीवर बसून भक्त प्रल्हाद बसलेले असताना त्याला अग्नी लावलेला होता. चितेला अग्नी लावतात त्याप्रमाणे. आणि त्या ठिकाणी झालं असं की तिच्या अंगावरचं जे वस्त्र होतं ते उडून गेलं आणि तिला त्या ठिकाणी तिचं दहनच झालं, म्हणून होलिका दहन हा शब्द आला. आता ही घटना ज्या ठिकाणी घडली ते ठिकाण म्हणजे आज पाकिस्तानामध्ये असणाऱ्या मुलतान या शहरामध्ये आहे. मुलतानचं मूळ नाव म्हणजे मूलस्थान असणारं हे, की ज्या ठिकाणी हिरण्यकश्यपूचं राज्य होतं त्या ठिकाणी हे होलिका दहन झालेलं आहे. आणि त्याच भगवान विष्णूने, प्रल्हादाने त्या ठिकाणी भगवान विष्णूचं एक मोठं मंदिर बांधलं मुलतानमध्ये. ते मंदिर पुढे जेव्हा आपल्याकडे हे बाबरी मशिदीचा भाग झाला त्याच काळामध्ये ते मशीद ती मंदिर जे आहे ते त्या ठिकाणी पाडण्यात आलं. अजूनही काही भक्त मंडळी त्या ठिकाणी जातात तेव्हा त्या जागेचं दर्शन घेतात. ही अशी कथा आजच्या होलिका दिवशीची आहे. दुसरे म्हणजे आपल्या सज्जनगडावर असणारे भगवान श्री श्रीधर स्वामी यांचं आता 52 वर्षाची 52वी पुण्यतिथी झाली. त्यांच्या चरित्रामध्ये एक भाग येतो. त्यांचे शिष्य भास्कर बुवा म्हणून होते. हे भास्कर बुवा अनेक वर्ष गिरनार पर्वतावर साधनेसाठी राहिलेले होते.
श्रीधर स्वामीची आणि त्यांची भेट झाली आणि त्यांना तिथून आपल्याबरोबर शिष्यत्व पत्करलं आणि ते गडावर आले. गडावर येऊन त्यांनी स्वामींची सेवा केली आणि आजच्याच दिवशी त्यांनी आपला देह समर्पण केला आपल्या सद्गुरूच्या चरणी. त्यामुळे या 2 घटना लक्षात ठेवून आपण आपल्या मुख्य अध्यायाकडे आज वळतो. दशमस्कंदाचा 72वा अध्याय, द्विसप्ततितमोध्याय. मागे आपण जसं पाहिलं तसं राजसूय यज्ञ करण्याचं युधिष्ठिराच्या मनात आलं आणि एका ब्राह्मणाने येऊन ही गोष्ट त्या राजसभेमध्ये सांगितली. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा त्याला अनुमोदन दिलं. हा भाग झाला आणि मग आता हे मागचे 2 अध्याय आणि आता पुढचे 2-3 अध्याय जवळपास हे जरासंधाच्या अवतीभोवतीच असणारं हे कथानक आहे. पांडवांच्या राजसूय यज्ञाचे आयोजन आणि जरासंधाचा उद्धार हा आजचा भाग आहे. शुकदेव या ठिकाणी परीक्षित राजाला सांगतात की त्या सभेमध्ये, राजसभेमध्ये जेव्हा युधिष्ठिर बसलेले होते तेव्हा त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण होते. अनेक ऋषी मुनी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, बंधू, स्वतःचे बंधू युधिष्ठिराचे, आचार्य कुळातील व्यक्ती, मोठमोठ्या व्यक्ती आणि ज्येष्ठ नातलग अशी सगळी मंडळी सभोवती होती युधिष्ठिराच्या भोवती. आणि त्यावेळेस त्या सभेमध्ये युधिष्ठिर म्हणाला, कृतराजेन गोविंद राजसूयेन पावनीही यक्षे विभूतिर्भवतस्तत संपादय न प्रभो. यज्ञांचा राजा असणारा हा राजसूय यज्ञ आहे आणि तो यज्ञ करून मला या ठिकाणी आपलं पूजन करायचं आहे. आता खरं म्हणजे गीतेमधला जो श्लोक आहे तो श्लोक असा आहे, अहम कृतुर अहम यज्ञ स्वधाहम अहम औषधम मंत्रोहम अहम एवाज्य अहम अग्निर अहम हुतम. म्हणजे यज्ञ जेव्हा करतात त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी लागतात, कृतू म्हणजे यज्ञ, अहम कृतुर भगवान श्रीकृष्ण म्हणजेच तो यज्ञ आहे. अहम यज्ञ, यज्ञसुद्धा मीच आहे. स्वधाहम, स्वधा म्हणून आपण ज्या ज्या आहुती टाकतो त्यासुद्धा ते मीच आहे. औषधम, ज्या औषधी वनस्पती त्या यज्ञामध्ये आपण टाकतो त्यासुद्धा मीच आहे. मंत्रोहम, आणि या यज्ञामध्ये ज्या ज्या मंत्राचा वापर होतात ते यज्ञसुद्धा मीच आहे. अहम एवाज्य, एवाज्य म्हणजे जे तूप आहे जे यज्ञामध्ये समिधा रूपाने टाकतात ते सुद्धा मीच आहे. अहम अग्निर आणि अहम हुतम, तो अग्नी म्हणजे मीच आहे आणि ज्या ज्वाला त्या यज्ञातून निघतात त्यासुद्धा मीच आहे. असं भगवंताने आपलं स्वरूप जे आहे ते 9व्या अध्यायामध्ये सांगितलं. आता ज्या अर्थी या यज्ञामध्ये असणारी प्रत्येक गोष्टच भगवान श्रीकृष्ण आहेत, त्या भगवान श्रीकृष्णाला युधिष्ठिर विचारतात की हे प्रभू, आपण माझा हा संकल्प पूर्ण करावा. युधिष्ठिराची नम्रता आणि त्यांची भगवान श्रीकृष्णाच्या चरणी असणारी निष्ठा यातून दिसते. आता सर्व अमंगल नष्ट करणारं असं आपलं स्वरूप आहे. त्वत्पादुके अविरतम परिये चरंती, भगवंताच्या चरणपादुकांचं जे सेवा करतात, त्यांचंच ध्यान करतात आणि भगवंताची स्तुती करतात ते खऱ्या अर्थाने पवित्र होतात. ध्यायंत भद्र नशने शुचयो गृह्णन्ति, शुचयो म्हणजे त्यांना शुचित्व प्राप्त होतं. आणि आशिष ईशनान्ये, पण काही लोक जे आहेत ते संसारातल्या विषयामध्ये एवढे ते घडून गेलेले असतात, विषयांच्या प्राप्तीसाठी एवढी त्यांची धडपड असते, पण त्यांना मात्र अशा या खरं काय परमधन जे आहे त्याची प्राप्ती मात्र होत नाही. अभक्तांना मात्र यापासून काहीच मिळत नाही असा या ठिकाणी श्लोक आहे. माशा असं ते यदित आशिष ईश नान्ये, नान्य म्हणजे न अन्ये, इतरांना अशा भगवंताच्या जवळ असूनसुद्धा ते त्याला ओळखू शकत नाही. का कमळकंदा आणि जर्जुरी ज्ञानेश्वरीमध्ये आहे. कमलकंदाच्या जवळ असणारं ते बेडूक आहे, पण त्याला त्याचा आस्वाद घेता येत नाही. तसं या ठिकाणी ते जवळ असूनसुद्धा म्हणजे जे अभाविक आहे त्यांना भगवंताच्या अस्तित्वाचे खूणसुद्धा माहीत नसते, किंबहुना ते बद्ध अवस्थेमध्ये असतात. आणि त्यांच्यासाठी एक श्लोक आहे, ओवी आहे, जन्मा येऊनी त्यांनी जननी वयाचं कष्टविली. जन्म मिळाला, अनेक कष्टप्रद 84 लाख योनीनंतर हा नरदेह प्राप्त झाला, पण त्याचं सोनं करण्याचं
भाग्य जे आहे ते त्यांच्या नशिबी पूर्वकर्मानुसार नव्हतं. म्हणून ज्या लोकांना आपल्या चरणकमलांच्या सेवेमध्ये जे आहेत ते कुरुवंशी आणि संजयवंशी राजा हे लोक आपले नेहमी भजन करीत असतात. आणि जे करीत नाही त्यांच्याबद्दल म्हणतात ये त्वाम भजंती न भजंत्युत वोपयेषाम. जे भजन करतात आणि जे करत नाही निष्ठाम प्रदर्शय विभो कुरु संजयानाम. ह्या संजय आणि कुरुवंशामधले लोक जे आहेत ते आपलं भजन करतात आणि ते खरा समाधान प्राप्त करतात. पण जे करत नाही अशा दोन्ही लोकांमध्ये परस्पर विरोध जो आहे भक्तीच्या माध्यमातून निर्माण झालेला तो परस्पर विरोध आपण दाखवावा असं ते विनंती करतात. आता जे आपली सेवा करतात त्यांना कल्पवृक्षाप्रमाणे फळ मिळतं. कल्पवृक्ष म्हणजे आपले काल्पनिकच आहे, कोणी पाहिला नाही, पण कल्पवृक्षाप्रमाणे फळं मिळतात. म्हणजे आपल्या मनातल्या ज्या ज्या कल्पना आहेत त्या आपला भाव जसा असेल त्याप्रमाणे त्याचं फळ मिळतात. आता भगवंताचं नाम जे आहे कुठलेही प्रसंग असो वर द्यायचा, परंतु नाम सोडू नये. कुठल्याही प्रसंगी भगवंताचं नाम मात्र सोडू नये. पण आता माझं सगळं स्थिर स्थावर झालं, माझं घरातलं सगळं नीट झालं, तर मग मी नाम घेईन. त्याला आमचे गोंदवलेकर महाराज म्हणतात की तो कधीच नाम घेऊ शकत नाही. प्रसंग असो वर्तायचा, परंतु नाम सोडू नये. म्हणून समर्थ म्हणतात भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. भगवंताच्या ठिकाणची निष्ठा आणि भक्तिभाव जितका दृढ असेल तेवढं चांगलं फळ माणसाला मिळतं. आपण तो भाव किंचितही कमी झाला तर काहीच प्राप्त होत नाही. अनेक उदाहरणं आहेत पण ते सांगण्यासारखे असे फार नाहीत, कारण काय आपला वेळ जास्त जाईल. आमच्या सखाराम महाराजांची पोथी आहे लोणीच्या, ती पोथी आपण जरूर वाचावी. त्यांना एक मेलेलं कुत्रं त्यांनी आपल्या शिष्याला दिलं आणि म्हणे हे घेऊन जातो तुझ्या घरी. घरचं दारिद्र्य सगळं होतं आणि त्याला ते मेलेलं कुत्रं दिलं. आता आपल्या सद्गुरूने आपल्याला हे मेलेलं कुत्रं दिलं आहे, आता त्यांच्यासमोर तर ते आपल्याला नेलंच पाहिजे. एका गोणीमध्ये ते टाकलं आणि तो घरी जायला निघाला. आता विचार करू लागला की घरी गेल्यानंतर मला बायको विचारेल, गावातले लोक विचारतील सद्गुरूने तुला काय दिलं, म्हणजे मी काय दाखवू असा विचार करत असताना त्यांनी त्या कुत्र्याला रस्त्यामध्येच टाकून दिला आणि घरी जाऊन पोचला. पण बायका हुशार असतात याचं उदाहरण आहे. त्या बाईने ते जे पोतं होतं ते झटकून पाहिलं तर त्यामध्ये सुवर्ण, जसं सुवर्णाची सोन्याची तार असते तसं त्या कुत्र्याचे केस त्याला चिकटलेले होते. आणि तिने नवऱ्याला विचारलं, तो म्हणतो की अरे मी किती दुर्भागी आहे, मला सद्गुरूंनी जे सांगितलं त्यांच्या वचनावर विश्वास नव्हता, म्हणून आपण एवढ्या धनसंपत्तीला आपण दुरावलो आहोत. तसं या ठिकाणी सेवानुरूपम उदयो न विपर्ययोत्र. जशी आपली सेवा असेल त्याप्रमाणे त्याचं फळ माणसाला मिळतं. आता हे सगळं युधिष्ठिर सांगत आहेत भगवान श्रीकृष्णांना. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्या राजसभेत बसून आता उत्तर देतात. सम्यक व्यवस्थितम राजन भवता शत्रुकर्षण कल्याणी येन ते कीर्तीर लोकाननु भविष्यती. तू शत्रूवर विजय मिळवण्यासाठी हा यज्ञ करत आहेस, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि तुला याचा खूप फायदा होणार आहे. तुझी कीर्ती सर्वत्र होणार आहे. सार्वभौम राजा जे आहे ते होण्याचं भाग्य तुझ्यामध्ये आहे आणि ते तुला प्राप्त होईल. पण लगेच म्हणतात ऋषीणाम पितृदेवानां सुहृदामपि न प्रभो सर्वेषामपि भूतानां इप्सित कृतुराडयम. म्हणजे असा प्रकारचा यज्ञ जो आहे तो ऋषी, पितर, देवता आणि आम्ही सर्व या सगळ्यांनाच प्रिय आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला संमती दिली, हा यज्ञ तुला करायला काही हरकत नाही, तो केलाच पाहिजे. कारण या यज्ञामुळे तुला काय प्राप्त होईल. आता श्रीकृष्ण युधिष्ठिरांना सांगतात विजित्य नृपतीन सर्वान कृत्वाच जगतीम वशे. या यज्ञामुळे त्या यज्ञाचे जे काय म्हणतात प्री क्वालिफिकेशन म्हणतात ते सगळं प्राप्त करण्यासाठी तुला काय काय करावं लागेल, तर जगातल्या सगळ्या राजांना तुला जिंकावं लागेल. आणि तू जेव्हा सगळ्यांना जिंकून ही सगळी पृथ्वी आपलीशी करशील, त्याचा सार्वभौम राजा होशील, तेव्हा त्यातून तुला भरपूर सामग्री, धन, ऐश्वर हे सगळं प्राप्त होईल आणि त्या योगे तू तुझा हा यज्ञ करशील.
तू करू शकशील. आता त्यासाठी तुझे जे 4 भाऊ आहेत, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, हे जे आहे यांचा क्रम आपण नेहमी याच पद्धतीने म्हणतो, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. कारण ते वयाप्रमाणे सगळ्यात लहान असणारे सहदेव, नंतर नकुल, नंतर अर्जुन, नंतर भीम आणि मग मोठे युधिष्ठिर. मग भगवंत सांगतात, एते ते भ्रातरो राजन लोकपालांश संभव. हा लोकपालांचे अंश असणारे हे तुझे 4 बंधू आहेत. जितोस्म्या आत्मवता तेहम दुर्जयो योत कृतात्मभिही. आणि तू, मी जो आहे, म्हणजे भगवंत स्वतःला जे म्हणतात, भगवंताचं एक नाम आहे ऋषिकेश. ऋषिकेश याचा अर्थ ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला आणि मनावर विजय मिळवला, तो ऋषिकेश. आणि मग तू या सगळ्या तुझ्या या कृतीने मला जिंकून घेतलेले आहेस. न कश्चिन मत्परमं लोके तेजसा यशसा श्रिया. या जगामध्ये तेज, यश, लक्ष्मी आणि ऐश्वर यांच्या बळावर माझ्या भक्ताचा त्याला सगळं वैभव प्राप्त होणार आहे. पण जगात देवसुद्धा यांचं वैभव काढून घेऊ शकणार नाही अशी खात्री त्याने दिली. देवोपी किमुक पार्थिव. शुकदेव सांगत आहेत, भ्रात्रन दिग्विजयन युक्त. आता आपले 4 भाऊ जे आहेत, भगवंताच्या सांगण्याप्रमाणे दिग्विजय करण्यासाठी त्यांना आता नेमून द्यायचं आणि ते त्या भागामध्ये जातील, त्या दिशेला जातील आणि सगळं आपलं राज्य हे सगळीकडे पसरवतील. सहदेव दक्षिणश्याम आदिशत सह संजयी. संजय ज्या वंशातले असणारे सहदेव ते दक्षिणेकडे गेले. नकुल जे आहे ते आपल्या पश्चिमेकडे गेले. त्यानंतर अर्जुन जे आहे ते केकय देशाच्या वीरांना बरोबर घेऊन उत्तरेकडे गेले. आणि मद्र देशीय भीमसेन जे आहे मद्र देशाची सेना घेऊन पूर्वेकडे गेले. असे 4ही भावांना 4 दिशेला त्याने पाठवलं. ते विजित्य नृपान वीरा आजर्हु दिग्भ्य ओजसा अजातशत्रुवे भूरी द्रविणम नृप यक्षते. आणि त्यांनी जाऊन त्या देशाकडे जे काही राजा असतील, ज्यांनी विरोध केला त्यांना जिंकलं. ज्यांनी यांचा सार्वभौमत्व मान्य केलं त्यांना आपलं राज्यामध्ये मिसळून घेतलं आणि यज्ञ करण्यासाठी विपुल धन घेऊन ते सगळं युधिष्ठिराला आणून दिलं. युधिष्ठिराला आनंद झाला. पण आता युधिष्ठिराने ही पण गोष्ट ऐकली की श्रुत्वा जितम जरासंधम. श्रुत्वा जितम संधी आहे ती. श्रुत्वा अजितम. अजितम म्हणजे जरासंधाला मात्र हे काही जिंकू शकले नाहीत. ही गोष्ट युधिष्ठिराच्या लक्षात. नृपतेर ध्यायतो हरिही. आणि म्हणून राजा युधिष्ठिर आता काळजीत पडलेला आहे की जरासंधाला आपल्याला काही जिंकता आलं नाही आणि त्यामुळे आता त्याला कसं जिंकायचं हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. जगमुर गिरिव्रजम तात बृहद्रथ सुतो यतः. आणि मग भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी बरोबर काय म्हणतात इंटरफेअर केलं आणि भगवान म्हणतात हा जरासंध अजिंक्य आहे आणि त्याला जिंकलं तर पाहिजेच आपण. आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी असणाऱ्या उद्धवाने जो मागच्या अध्यायामध्ये उपाय सांगितला होता तो उपाय पण सांगितला. तुम्ही जर ब्राह्मण वेशामध्ये त्याच्याकडे गेले, तो ब्राह्मणांचा आदर करणारा आहे, मागच्या अध्यायात आपण पाहिलं. आणि त्यामुळे तो तुम्हाला भिक्षा देण्यामध्ये लगेच तयार होईल आणि मग तुम्ही युद्धाची भिक्षा मागा. त्याप्रमाणे 3 क्षत्रिय ब्राह्मणाचा वेश घेऊन अतिथी सत्काराच्या वेळेस जरासंधाकडे गेले. ते गत्वा आतिथ्य वेलायाम. आतिथ्य वेला म्हणजे अतिथींचं स्वागत करण्याची जी वेळ आहे त्यावेळेस हे जाऊन पोचले. आता भगवान श्रीकृष्णच बरोबर आहे, त्यामुळे कोणत्या वेळेवर पोचावं हे सगळं पाहण्यासाठी पंचांग पाहायची गरज नाही. भगवंताच्या सानिध्यात आपण असो की मग प्रत्येक वेळच आपल्यासाठी अनुकूल होणार आहे. ते गत्वा आतिथ्य वेलायाम गृहेषु गृहमेधिनम. त्याच्या मोठ्या राजवाड्यामध्ये ही सगळी मंडळी जाऊन पोचले 3 जण. आणि 3घांना ते म्हणतात 3 जण की आता आम्ही या ठिकाणी अतिथी म्हणून आलेलो आहोत. तन्न प्रयच्छ भद्रंते यद वयम कामयामहे. आमच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करावं असं आपणास आम्ही निवेदन करतो. जरासंधाला 3 जण भेटले. आता यामध्ये एक श्लोक आहे, तो श्लोक महत्त्वाचा आहे. किम दुर्मर्शम तितिक्षूणाम. तितिक्षू म्हणजे जो सगळ्या गोष्टी सहन करतो.
जसं वृक्ष आहे ते स्वतः आतपे तपाहा, म्हणजे एखाद्या उन्हामध्ये, प्रखर उन्हामध्ये ते सुद्धा वृक्ष जे आहे ते ऊन सहन करतं आणि त्यामध्ये येणारं जे फळ आहे ते स्वतः न घेता ते इतरांना देतात. तसं किम दुर्मर्शनम ते चुक्षाणाम, सहनशील माणसं काय करू शकत नाही. आता याचे उदाहरणं शोधणं म्हणजे एक अभ्यासच आहे आपल्याला. आणि तितिक्षु माणसाला सहनशक्ती किती प्रकारची असू शकते याचं उदाहरण म्हणजे आपले छत्रपती श्री संभाजी महाराज. आताच या काल परवा झालेला 11 मार्च रोजी त्यांच्या बलिदानाचा दिवस होता आणि तिथीप्रमाणे आता फाल्गुन अमावस्या ही त्यांच्या बलिदानाची तिथी आहे. त्यांनी जे सहन केलं, 40 दिवस अनन्वित अत्याचार त्यांच्या शरीरावर झाले, पण एकही शब्द काढला नाही. हात कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी छूटा नाही. आमचे शाहीर योगेश यांनी खूप छान पोवाडा लिहिलेला आहे, तो सर्वांनी जरूर वाचावा. किंबहुना या फाल्गुन अमावस्याच्या दिवशी त्याचं वाचन सर्वांनी केलं पाहिजे आणि आपला हा इतिहास लक्षात ठेवून आपण देशकार्यासाठी पुढे आलं पाहिजे. सहनशील माणसं काय करू शकत नाही याचं उदाहरण दुसरं म्हणजे सावरकर आहेत, आमचे विनायक दामोदर सावरकर, ज्यांना त्या मंडाळाच्या तुरुंगामध्ये किती हालापेष्टा सहन कराव्या लागल्या. आमचे काय नाव त्यांचं, पोंक्षे, शरद पोंक्षे हे तर एकदा म्हणतात की या सगळ्या लोकांना जे यांना नावं ठेवतात, जे यांना मानत नाही, त्याने जाऊन त्यांच्या त्या कारागृहामधल्या त्या खोलीमध्ये एक दिवस तरी राहून दाखवावं. आता दुष्ट माणसांना न करण्यासारखे काय असते. किम कार्यम असाधूही, असाधू म्हणजे जे दुष्ट आहेत, साधू प्रवृत्तीचे नाहीत, त्यांना न करण्यासारखे काय असते. ते कुठलंही वाईट कृत्य सहजपणे करतात, हे दुष्ट माणसाचा स्वभाव आहे. पण त्यांच्याकडून सत्कर्म मात्र कधीही घडत नाही, कारण सत्कर्मावर विश्वास नाही म्हणून ते दुष्टकर्माकडे वळलेले असतात. आणि तिसरं उदाहरण आहे किम न देयम वदान्यानाम, म्हणजे उदार पुरुष असेल तर एखादा उदार पुरुष काय करू शकत नाही, असं एक उदाहरण आहे. आत्ताच आपण मागच्या माघ अमावस्येला आमच्या सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं चरित्र आपण वाचलं. खूप सुंदर असं चरित्र आहे. त्यामध्ये महाराजांनी जेव्हा निस्पृह लक्षणं वगैरे अशा समासावर महाराज जेव्हा दुपारी निरूपण करायचे तेव्हा त्यांच्या मनात आलं की आपण हे सगळं सांगत आहोत, पण आपल्यामध्ये ते उतरलं की नाही. प्रवचन संपल्यावर ते जेव्हा घरी आले तेव्हा घरी आल्यानंतर आपल्या 2 भाऊ, 2 बहिणी आणि आपली आई यांना त्याने सांगितलं घरी आल्यावर की आता आपल्याला हे घर सोडायचं आहे, या गृहदान करायचं आहे. आणि नेसत्या कपड्यानिशी ते त्या घरातून बाहेर पडले. आजही श्री क्षेत्र साखर खेळायला गेल्यानंतर या घराचं दर्शन घेण्यासाठी अनेक लोक त्या ठिकाणी जातात. तर उदार पुरुष काय करू शकत नाही त्याचं उदाहरण म्हणजे आमचे प्रल्हाद महाराज. आणि शेवटचं जे आहे कह पर समदर्शिना, समदर्शी जे आहे कह पर, त्यांना कोण परका आहे. समदर्शी माणसाला कोणीच परका नाही. आता समदर्शी कोण याचं उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद. त्यांना त्यांच्या मित्रांनी एकदा न सांगता त्यांना घेऊन एका वेश्येच्या घरी गेले. त्यावेळेस ती वेश्या जी आहे तर ती त्या ठिकाणी एक पद म्हणत होती, प्रभू मोरे अवगुण चितन धरो, समदर्शी हे नाम तुम्हारो, असं ती जे पद म्हणत होती ते पद ऐकलं स्वामीजी त्या ठिकाणी थांबले आणि त्यांनी तिलासुद्धा दोन्ही हात जोडून नमस्कार केला. विद्याभिनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैव सुपाकेच पंडित हा समदर्शिन. समदर्शन कोण आहे हे आपल्या गीतेमधल्या 5व्या अध्यायामध्ये सांगितले आहे. कोण आहे की ब्राह्मण गवी हस्तिनी, ब्राह्मण गवी म्हणजे गाय, हस्तिनी म्हणजे हाती आणि शुनी म्हणजे कुत्रा. आता या सगळ्यांचं जे स्तर आहे परमेश्वराच्या प्राप्तीचा हा वेगवेगळा आहे. कुत्रा जो आहे त्याला आपण जवळही येऊ देत नाही, त्याला हाकलून देतो. हत्ती जो आहे तर तो अनेक कामं करतो, पण त्याचं काही फार मोठं मालकाचं लक्ष असेल असं नसतं. तो वनामध्ये जे मिळेल ते खाऊन राहतो, पण मालकाचं काम करतो.
आणि ब्राह्मण जे आहेत ते मात्र देवाची पूजा करत असतात, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता. म्हणजे या सगळ्यांना एकाच पायरीवर जर आपण पाहत असू तर तो आपला गुन्हा आहे. आणि पंडित जे आहेत, ज्यांना हे सगळीकडे तेच ब्रह्मतत्व आहे हे ज्यांना समजलं, ते मात्र या चौघांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद करत नाही. परहा समदर्शिना, समदर्शी माणूस आपला आणि परका असा भेद करतो का? करतच नाही. मग पुढे म्हणतात, यो नित्येन शरीरेण, म्हणजे या अनित्येन शरीरेण, जो मनुष्य स्वतःमध्ये सामर्थ्य असूनही या नाशवान शरीराने सज्जनाने वाखाणण्यासारखं यश मिळवत नाही. म्हणजे आपल्याजवळ सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याचा उपयोग आपण परमेश्वराच्या प्राप्तीसाठी करत नाही, असे जे आहेत, ना चिनोती स्वयंकल्पः स वाच्य शोच्य एव सहा, असे जे असतील त्यांची निंदा करावी. आणि जेवढी निंदा केली तेवढी कमीच आहे, म्हणजे ते निंदनीयच आहेत. त्यांच्याविषयी शोक करणे हे सुद्धा शोकच केला पाहिजे, त्यांची कीव केली पाहिजे असं म्हणतात. आता त्याचं उदाहरण या ठिकाणी देतात या सगळ्यांचं, की हरिश्चंद्रो रंतिदेव उच्चवृत्ती शिबिर बलिही व्याध कपोतो बहवो ह्य ध्रुवेण ध्रुवम गता. हरिश्चंद्र राजा रंतिदेवाचं आख्यान, त्यानंतर धान्याचे शेतात पडलेले कण वेचून ते खातात, शिलोंच वृत्ती म्हणतात त्याला. अशा वृत्तीने जे उदरनिर्वाह करतात ते साधक, त्यांचं उदाहरण या ठिकाणी दिले. त्यांचं मुद्गल ऋषी, नंतर शिबी, बली, व्याध आणि कपोत, अशा सगळ्यांना काय त्यांनी केलं असेल, त्यांचं काय मोठं भाग्य की त्यांनी अतिथीला आपले सगळं सर्वस्व देऊन टाकलं आणि आपल्या अविनाशी शरीराने अविनाशी पद त्याने प्राप्त केलं. कशाने? कोणत्या आधारावर? विनाशी अशा शरीराने. जे शरीर नष्ट होणार आहे, त्या दृष्टम तर नष्टम, जे आहे ते नाश होणार आहे. या शरीराची प्राप्ती झाल्यानंतर भगवंताची प्राप्ती हाच एक ध्येय ठेवून या सगळ्यांनी अतिथीच्या सत्काराच्या पुण्याईने असं ते ध्रुवपद प्राप्त केलं. शुकदेव हे सांगत आहेत. आता जरासंध जे आहे, आता जरासंधाच्याबद्दल सांगतात शुकदेव. स्वैराकृतिभिस्तांस्तु प्रकोष्ठेर ज्या हतैरपी राजन्यबंधन विज्ञाय दृष्टा पूर्वान चिंतयन. जरासंध कसा आहे की जरासंधाने त्या लोकांचा आवाज, त्यांचे रूप, म्हणजे आता समोर हे तिघे उभे आहेत, त्यांच्याकडे जरासंधाने जेव्हा दृष्टी टाकली तेव्हा त्यांना लक्षात आलं, जरासंधाला, की याचा बोलणं जे आहे ते काही ब्राह्मणासारखं नाही. ब्राह्मण थोड्याशा सौम्य आवाजामध्ये शांततेने बोलतात, तसं यांचं बोलणं नाही. त्यांचं रूप पाहिलं तर देहाने ते बलदंड आहेत. ब्राह्मण असा बलदंड नसतो. म्हणजे आता ब्राह्मण म्हटलं तर आपण जे सुदाम्याचं काम करणारे जे नट होते त्यांचा विचार करा, काय त्यांचं नाव आता लक्षात नाही. आता मनगटावर धनुष्याच्या दोरीचे चट्टे घट्टे पडले होते. म्हणजे एखादं कष्टाचं काम केल्यावर आपल्या हातापायांवर जे गट्टे पडतात, जे त्या ठिकाणचा स्नायू जे कडक होतात, त्यावरून हे क्षत्रिय आहेत हे त्या जरासंधाने ओळखलं. आता फक्त प्रश्न पडला की यांना आपण कुठे पाहिलं, कारण ते ब्राह्मण वेशामध्ये आले आहे. म्हणून जरासंध विचार करू लागला, दृष्टपूर्वान चिंतयत. दृष्ट पाहिलं आणि पाहिल्यानंतर हे कोण आहेत याची तो काळजी, त्याचा विचार करू लागला. क्षत्रिय असूनसुद्धा हे ब्राह्मणाचा वेश घेऊन आले आहेत. आता यांना मी ब्राह्मण म्हणून त्यांनी जे काय मागितलं ते त्यांना देईल. त्यांनी जर माझं शरीर मागितलं ते सुद्धा मी देईल. आता या ठिकाणी पुन्हा उदाहरणं दिलेली आहेत. बलेर्नो श्रूयते कीर्ती वितता दीक्ष्व कल्मषा ऐश्वर्यादविभ्रंशेतस अपि विप्रव्याजेन विष्णूना. भगवान विष्णूंनी वामनाचं रूप धारण केलं आणि बलीचं सगळं ऐश्वर हिरावून घेतलं. पण त्यामध्ये झालं काय की बलीचीच कीर्ती सगळीकडे पसरली. बलिप्रतिपदा हा आपण दिवस साजरा करतो दिवाळीमध्ये. त्या ठिकाणी स्वतः लक्ष्मी जाऊन त्या बलीने द्वारपाळ म्हणून ज्या लक्ष्मीपतीला त्या ठिकाणी ठेवलं होतं, तिने त्या दिवशी एवढंच मागितलं की तुमचा जो द्वारपाल आहे त्याला तुम्ही मला द्या, अशी फक्त याचना केली आणि आपल्या
पतिदेवांची त्या ठिकाणून मुक्ती केली. जीवता ब्राह्मणार्थाय कोण वर्थ क्षत्रुबंधुना. जो क्षत्रिय ब्राह्मणासाठी आपले जीवन खर्ची घालून या नाशवान शरीराने विपुल यश संपादन करीत नाही, म्हणजे इतरांसाठी आपण आपलं शरीर झिजवलं पाहिजे, ते जर आपण नाही केलं तर त्याच्या जगण्याला काय अर्थ आहे. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निभवावे. आता उदार अंतःकरणाच्या या जरासंधाने उदार अंतःकरण म्हटलेलं आहे की अंतःकरण उदार आहे. जो याचना मागायला येईल त्याला मी सगळं देईल, माझं शरीरसुद्धा देईल असं म्हणणारा जरासंध जे आहे तो आता त्या ठिकाणी त्या तिघांना पाहून म्हणतो की ब्राह्मणांनो, आपणाला जे पाहिजे ते मला मागा आणि माझं मस्तक मागितलं तरीसुद्धा मी कापून देईन, इतक्या त्याची तयारी होती. आता भगवान श्रीकृष्ण हे सगळं त्याचं ऐकत आहेत. भगवंताला सगळ्याचं सगळं माहीत असतं. ते भगवान श्रीकृष्ण म्हणतात, युद्धम नो देही राजेंद्र, आम्हाला युद्धम नो देही राजेंद्र द्वंद्वशो यदि मन्यसे, युद्धार्थिनो वयम प्राप्ता राजन्या नांग कांक्षिणः न अन्य कांक्षिणः. कांक्षिणः म्हणजे आम्हाला कुठल्याच गोष्टीची याचना किंवा इच्छा आमच्याजवळ नाही. आम्हाला तुझ्याकडून काही अन्न नको आहे. आम्ही क्षत्रिय आहोत आणि आम्ही युद्धासाठी तुझ्याकडे आलो आहोत. आता तो भगवान श्रीकृष्ण ओळख करून देतात, हे जे माझ्याबरोबर आहे हा पांडूचा पुत्र असणारा भीमसेन आहे. असो वृकोदर हा पार्थस. हा वृकोदर आहे. भीमकर्मा वृकोदर हा गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये हा शब्द आला. भीमकर्मा वृकोदर हा. पांचजन्य केशो भीमकर्मा देवदत्तं धनंजय. कोणत्या शंख कोणी वाजवलं याचं वर्णन करताना वृकोदर म्हणजे भीमाचं नाव आहे. तर हेच नाव या ठिकाणी वापरलं आणि त्याचा भाऊ असणारा, लहान भाऊ असणारा हा अर्जुन आहे. आणि मी कोण आहे असं विचारशील तर मी या दोघांचा मामाचा मुलगा, मामे भाऊ आणि तुझा शत्रू आहे. म्हणजे आता सरळ त्याला मारण्यासाठी गेल्यावर सांगितलं, आमच्या तिघांची ओळख करून देईल. तुझा शत्रू असणारा मी आहे, हा पांडूचा पुत्र असणारा भीम आहे आणि हा याचा भाऊ अर्जुन आहे. श्रीकृष्णाने असं जेव्हा सांगितलं तेव्हा आत्तापर्यंत शांततेने ऐकणारा तो जरासंध आता जोरजोरात हसू लागला. आणि तो म्हणतो, आणि त्या हसण्यामध्ये एखाद्या दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाचं हसणं जे असतं ते हसणं संपल्यावर तो जे बोलतो त्यामधून त्याचा मूळ स्वभाव लक्षात येतो. आता तो जरासंध म्हणतो, अरे मूर्खांनो, या ठिकाणी मंदा शब्द वापरलेला आहे. आह चामर्षितो मंदा युद्धम तरीही ददाप्ती वहा. मंदा काही असतं पा, महिलांचं नावही असतं. मंदा शब्द याचा अर्थ मूर्खांनो, अरे मूर्खांनो, तुम्हाला जर युद्धच हवं असेल तर ते सुद्धा देतो. आता जरासंध कृष्णाला म्हणतो, कृष्णाकडे पाहून, न त्वया भीरुणायोत्से योधी विक्लव चेतसहा. तुझे तर विचारच नको म्हणे, कारण तू स्वतःच भित्र आहेस म्हणे, कृष्णाला म्हणतात. कारण युद्धामध्ये जरासंधाने 17 वेळेस आक्रमण केलं आणि युद्धामध्ये तू शेवटी माझ्या भीतीने पळून गेलास त्या मथुरा नगरीतून आणि समुद्राला शरण गेलास. एवढा तू भित्र आहेस आणि तुझ्यासारख्या भित्राशी मी युद्ध करणार नाही. मथुराम स्वपुरीम त्यक्त्वा समुद्रम शरणांगता. आता अर्जुनाकडे पाहिलं त्याने आणि म्हणतात, अयम तु वयसा तुल्यो नातिसत्वो न समे न मे समहा. अर्जुनाकडे पाहिलं, एक तर तू माझ्यापेक्षा लहान आहेस, माझ्या बरोबरीचा नाहीस, माझ्या बरोबरीचा बलवान वीरसुद्धा नाहीस, अर्जुनाला म्हणतात, म्हणून मी तुझ्याबरोबर लढणार नाही. पण भीमस्तुल्य बलो मम. हा भीम जो दिसत आहे तोच फक्त माझ्या बरोबरीचा मला शक्तिसंपन्न वाटतो. इत्युक्त्वा भीमसेनाय प्रादाय महतीम गदाम. एवढं बोलून त्याने एक मोठी गदा, वजनदार असणारी गदा ती भीमाच्या हातात दिली आणि स्वतः द्वितीयाम सम आदाय, दुसरी गदा स्वतः घेतली आणि हे दोघे त्या नगरीच्या बाहेर आले, ज्या ठिकाणी समेखले वीरो तथा समखले वीरो. समेखले म्हणजे समतल अशी भूमी होती, ज्या ठिकाणी आता यांचं गदायुद्ध होणार आहे, त्या ठिकाणी ते आले. जग्नुतुर वृजकल्पाभ्याम गदाभ्याम रणदुर्दुमो.
दुर्मदौ. आता दोघे त्या ठिकाणी आले आणि दोघांच्या हातामध्ये अशी मोठी गदा आहे आणि त्या गदेने त्यांचं युद्ध सुरू आहे. आता दोघे जण अशा प्रकारे ते गदायुद्ध करत होते की चरतो शशुभे युद्धम नटयोर इव रंगिणो. रंगिणो म्हणजे रंगमंचावर. एखाद्या नाटकामध्ये जर एखादा भाग असावा त्यामध्ये दोघांच्या हातामध्ये गदा आहे आणि ते गदायुद्ध करत आहेत. ते पाहिल्यावर ते नट आहेत, ते नाटक करत आहेत, ते अभिनय करीत आहेत, हे जसं प्रेक्षकांच्या लक्षात येतं तसं यांच्याकडे दोघांकडे पाहून ते युद्धाचा अभिनय करत आहेत असंच वाटत होतं. पण त्याच वेळेस ततच चटचटा शब्द, चटचटा म्हणजे असा शब्द त्या दोघांच्या गदेचा जेव्हा स्पर्श व्हायचा, गदा एकावर एक आपटायची, तेव्हा मोठा आवाज व्हायचा की जोंजणाऱ्या दोन हत्तींचं जेव्हा द्वंद्व असतं त्यावेळेस ते दोन्ही हत्ती, कारण त्यांना ते हात पाय वापरता येत नाही म्हणून दोन ते त्यांचे दात आहेत, ते दातच ते एकमेकावर आपटून खटाखट असा आवाज करीत होते. विजांचा कडकडाट व्हावा आणि सगळे लोक घाबरावे तशा प्रकारचा आवाज त्या ठिकाणी झाला. ते वै गदे भुजजवेन निपात्यमाने. आणि मग त्यांनी एकमेकांवर त्या गदेचा प्रहार केला. शरीरावरच्या अनेक अंगांवर प्रहार केला. खांदे, कंबर, हात, पाय, मांड्या आणि सांधे यावर प्रहार करू लागले. तेव्हा आता दोघे इतके बलवान होते की त्या गदेचा प्रहार होऊन सुद्धा यांच्या शरीरावर कुठलाही परिणाम झाला नाही. उलट त्या एवढ्या अजस्र असणाऱ्या, वजनदार असणाऱ्या गदा ज्या आहेत त्यांचाच चुराडा झाला. क्रुद्धौ स्वमुष्टिभिरय स्पर्शैरपी इष्टाम. आता ते हाताने, आता गदा तर तुटून गेला म्हणून आता हाताने ते युद्ध करू लागले, म्हणजे आजकालच्या भाषेमध्ये बॉक्सिंग. आता त्यांच्या हातांचा प्रहार एकमेकांच्या अंगावर जेव्हा होत होता तेव्हा त्यांच्या ठोशांचा आवाजसुद्धा असा तुमुलो शब्द भवेत, गीतेच्या पहिल्या अध्यायात म्हणण्यासारखं खूप मोठा असा आवाज व्हायला लागला. जे त्या ठिकाणी पाहणारे होते, प्रेक्षक होते, दर्शक होते, या दोघांच्या बाजूचे जे सैनिक होते ते सुद्धा आता घाबरून गेले. एवं तयोर महाराज्य युद्धतो सप्तविंशती. अशा प्रकारे या दोघांमध्ये युद्ध झालं. किती दिवस? 27. सप्तविंशती ही सप्त म्हणजे 7, विंशती म्हणजे 20. 27 दिवस या दोघांचं युद्ध झालं. आता या युद्धाचे नियम, ज्याला आपण महायुद्ध म्हणतो, धर्मयुद्ध म्हणतो, त्या नियमाप्रमाणे दिवसभर हे दोघे एकमेकाचे शत्रू होते, पण रात्रीच्या वेळेस मात्र दोघे मित्रासारखे वागत होते. याला धर्मयुद्ध म्हणतात. गीतेमधला पहिला श्लोक जो आहे युधिष्ठिराने आपल्या धृतराष्ट्राने विचारलेला, किम कुर्वती संजयाला की माझे मामका पांडवाश्चैव किम कुर्वती संजय, की या युद्धामध्ये धर्मयुद्ध आहे, तर आता माझे पुत्र आणि ते पांडव काय करत आहेत त्यामध्ये हे मला सांगा. तसं या ठिकाणी हे दोघे रात्रीच्या वेळेस मित्रासारखे वागत होते. असं आपण जर पाहिलं तर आपल्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये सुद्धा असाच प्रसंग येतो. कोर्टामध्ये जाऊन सगळे दोघांचे हे आणि यांचे भाऊ असा काहीतरी वाद त्या ठिकाणी कोर्टामध्ये होता. जाताना ते पत्नीला सांगायचे, बरोबर 2 भाकऱ्या जास्तीच्या पण दे, कारण तिथे ज्या कोर्टाचं जेव्हा इंटरव्हल असेल तेव्हा आम्ही दोघे म्हणून तो डबा खाऊ. म्हणजे त्यावेळेस ते जसं या ठिकाणी रात्रीच्या वेळेस मित्रासारखे वागत होते. आणि एवढं करून महाराजांनी जे कोर्टामध्ये जे निकाल महाराजांच्या बाजूने लागला, ती जमीन, ते सगळं मालमत्ता जे ते आपल्या भावाला देऊन टाकली. कशासाठी? तर लोकांना असं वाटू नये की धर्माच्या मागे लागणारा जो माणूस आहे तो असा भोळा असतो असं वाटू नये. कारण भोळा हे भक्तिभाव जो आहे तो भोळा असेल, पण व्यवहारामध्ये जे करायचं ते माणसाने व्यवस्थित केलंच पाहिजे. अशा प्रकारे दिनानी निर्गंस्तत्र 27 दिवस निघून गेले. एकदा मातुलेयं वै प्राह राजन वृकोदरः. आता 27 दिवस निघून गेले. आता 28व्या दिवशी भीमसेनाच्या मनामध्ये आलं की आपला मामे भाऊ श्रीकृष्ण जो आहे तो आत्तापर्यंत 28 दिवस पाहत होता, त्याच्याजवळ आपल्या मनातला विचार त्यांनी व्यक्त केला. न शक्तोहम जरासंधम, या जरासंधाला मी जिंकू शकत नाही असा भीमाच्या मनामध्ये विचार आला. आणि माधवा त्याला त्यांनी व्यक्त केला, मी जरासंधाला जिंकू शकणार नाही.
आता जरासंधाबद्दल श्रीकृष्ण जे मनामध्ये आता त्यांच्या मनात येतं, शत्रोर जन्म मृती विद्वान जीवितंच जराकृतम. हा जरासंध जो आहे त्याचा जन्म कसा झाला हे मला माहिती आहे आणि त्याचा मृत्यू कसा होणार आहे हे मला माहिती आहे. आणि फक्त जरासंधाचं नाही, पण या जगामध्ये जे जे आहे त्यांचा जन्म आणि मृत्यू हे सगळं मला माहीत आहे. विवस्वान प्रावहे, विवस्वानाला मी हा सगळा योग सांगितला आणि असं होत होत तो अर्जुना तुझ्यापर्यंत आला, असं जे चौथ्या अध्यायामध्ये गीतेमध्ये म्हटलं. तसं या ठिकाणी या जरा नावाच्या राक्षसिणीने या जरासंधाच्या शरीराचे 2 तुकडे जोडले आणि त्याला पुन्हा जिवंत केलं. मृत बालक त्या ठिकाणी पडून होतं. या जरा राक्षसीला ते दिसलं आणि तिने त्याचे जे 2 तुकडे होते ते जोडले आणि त्याला जीवदान दिले. असा हा जरासंध आहे. आणि आता भगवंतांनी भीमसेनाच्या शरीरामध्ये तेजसा चिंतयत हरिही, आपलं तेज भीमाच्या शरीरामध्ये संक्रमित केलं आणि ते सांगत आहे, दर्शा मास विटंब पाटयन्निव संज्ञया. आता त्याचा उपाय काय आहे ते आता भगवंत विचार करून सांगतात. उपाय असा की एक फांदी मधोमध आपण कापली आणि ती चिरून ती त्याने आपल्या भीमांना दाखवली, भीमसेनाला दाखवली. आता भीमसेन हुशार असल्यामुळे त्यांना त्या सांकेतिक जे त्यांना दाखवलं ते त्यांच्या लक्षात आलं. आपल्यासारख्याच्या लक्षात पण आलेलं असतं, पण आता आपण 25दा टी व्हीवर हे सगळं पाहिलेलं असल्यामुळे आपल्या लक्षात येतं की जो तुकडा ज्या बाजूचा होता, उजव्या हातामध्ये होता, तो डावीकडे फेकला आणि डावीकडचा तुकडा होता तो उजवीकडे फेकला, त्या वृक्षाच्या 2 भागाचा. हे लक्षात आल्यानंतर मग भीमाच्या हे सगळं लक्षात आलं आणि स्वतःची हुशारी, भगवंताचा आशीर्वाद आहे पण स्वतःची हुशारी, त्यांनी त्याला जमिनीवर आडवं पाडलं. गृहीत्वा पादव्यो शत्रुम पातयामास भूतले, त्याला खाली पाडलं. एकम पादम पदाक्रम्य, त्याच्या एका पायावर आपला पाय ठेवला आणि दुसरा पाय जो आहे दोर्भ्याम मन्यम प्रगृह्य सह, आणि दुसरा पाय आपल्या हाताने वर उचलला. म्हणजे आता एका पायाखाली त्याचा पाय आहे आणि दुसरा पाय याने हातात धरलेला आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये जसे आपण फांदी चिरतो, वृक्षाची फांदी मधोमध चिरतो, त्याप्रमाणे त्याला गुदद्वारापासून डोक्यापर्यंत मधोमध त्याला चिरफाड केली. 2 भाग त्याचे झाले. एक पादो वृक्ष कटिभिष पृष्ठ स्तनाम सके आणि शकले ददृशुभी प्रजा, त्याच्या शरीराचे 2 तुकडे झाले. एक डोळा एकीकडे, एक डोळा दुसरीकडे, असं सगळं त्याच्या शरीराच्या अवयवाचे तुकडे झाले. आणि हे सगळे लोक पाहत होते. आता सगळ्या गोष्टीचा कर्ता हा कृष्णच आहे. कर्तारहम इति मन्यते, कर्तारहम इति मन्यते, म्हणजे आपण आपल्याकडे कर्तेपण घेतो आणि भगवंताने जे सांगितलेलं आहे त्याला आपण त्याचा विसर पडतो आणि स्वतःच्या अहंकर्तृत्वावर माणूस जेव्हा भरोसा ठेवतो तेव्हा भगवंताने सांगितलेला सोपा मार्ग आहे तो सोडून माणूस स्वतःच्या बलावर सर्व काही करण्याचा प्रयत्न करतो. पण या ठिकाणी तेच भगवंत या ठिकाणी हाहाकारो महान आसीन निहते मगधेश्वरी, त्या मगध राजा जो जरासंध आहे त्याचा वध झाल्यावर प्रजेमध्ये हाहाकार उडाला. त्यावेळेस श्रीकृष्ण आणि अर्जुन जे त्या ठिकाणी होते त्याने भीमसेनाला मिठी मारून त्याचा गौरव केला. पूजया मासतु भीमम परिरभ्य जयाच्युतो हो, त्याने त्याचा गौरव केला भीमाचा. म्हणजे सगळं करणारा जरी मी असला तरी जे झालं त्यानंतर मग सांगतात आमच्या प्रल्हाद महाराजांच्या चरित्रामध्ये तर इतक्या कथा दिलेल्या आहेत की कुठलंही चांगलं काम झालं तर ते लगेच त्याचं श्रेय दुसऱ्याला देतात आणि मी काहीच नाही केलं पण त्यांनी असं केल्यामुळे हे सगळं झालं. आणि मनामध्ये असतं की हे सगळ्याचा कर्ता भगवानच आहे. आणि मग जरासंधाचा मृत्यू झालेला आहे. आणि पुढच्या श्लोकामध्ये आता विष्णू सहस्रनामातले 2 शब्द, 2 जे विष्णूचे नाम आहेत त्याचा उच्चार पुढच्या श्लोकात केलेला आहे. सहदेवम तत्तनयम भगवान भूतभावना. सहदेव हा जरासंधाचा पुत्र आहे. त्या जरासंधाच्या पुत्राला मगधाधिपती, मगध देशाचा राजा म्हणून त्या ठिकाणी त्याच्यावर अभिषेक केला. भूतभावना, भगवान भूतभावना.
आता भूतभावना हा जो आहे विष्णू सहस्रनामामध्ये पहिल्या श्लोकामध्ये जे भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितलं होतं, जेव्हा इतर पांडवसुद्धा बरोबर होते, ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत प्रभो भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावना भूतभावना हा शब्द या श्लोकामध्ये शेवटच्या 48 श्लोकामध्ये आला आहे. आणि ते मग त्या ठिकाणी म्हणतात भूतभावना म्हणजे काय, की हे समजण्यासाठी 2-3 गोष्टी आहेत, की या भूतमात्राला उत्पन्न करणारा भूतकृत म्हणजे या सृष्टीवरील प्रत्येक जीवाला उत्पन्न करणारा भगवंत आहे. म्हणून भूतकृत म्हणून भूतमात्राला उत्पन्न करणारा म्हणजे जो अव्यक्त होता तो अव्यक्त आता व्यक्त रूपाला शरीर धारण करून या ठिकाणी आला. मग ते किडा मुंगी असो, हत्ती असो, किंवा एखादा मनुष्य असो, एखादं फूल असो, काही पण असो, पण त्याची निर्मिती जी आहे ती निर्मिती करणं त्याला भूतकृत म्हणलेलं आहे. तो करणारा भगवंत आहे. आणि भूतभावना आता भूतभावना म्हणजे निर्मिती केल्यानंतर जसं कळी आहे, आपण वाट पाहतो आता उद्या याच्यात छान गुलाबाचं फूल येईल, पण दुसऱ्या दिवशी चांगलं जे आपण निवडून आणलेलं होतं खूप छान लाल भडक असलं पाहिजे, पण समजा त्यामध्ये ते फूल उमललं आणि ते पांढरं झालं की आपल्याला लगेच वाईट वाटतं, अरे आपण चांगलं लाल म्हणून आणलं होतं, मग हे असं कसं झालं असं आपण म्हणतो. पण भूतभावना म्हणजे जेव्हा त्याची निर्मिती झाली तेव्हा त्यामध्ये भगवंताने प्रवेश केला. जीव जेव्हा जन्माला येतो, लहान मुलं जन्माला येतं, तेव्हा त्या ठिकाणचे डॉक्टर, ती माता, बाकीचे सगळे मंडळी जे ते वाट पाहतात की हा जन्माला आलेलं छोटं बाळ जे आहे ते केव्हा रडतं म्हणजे त्याच्याकडून प्रतिक्रिया व्यक्त झाली पाहिजे. आणि ते केव्हा होतं, जेव्हा भगवंताने त्या जीवामध्ये आत्मरूपाने प्रवेश केलेला असतो. भूतमात्राला आत्मरूपाने जीवत्व देणारा, जीवत्व जे आहे आपल्यामधलं जीवत्व जे आहे ते आत्मरूपाने आहे. आणि ते आत्मरूप मीच आहे, अहम आत्मा गुडाकेश असं अर्जुनाला जेव्हा भगवंत सांगतात, तसं भूतकृत भूतभावना. आणि मग सहदेवाला हे राज्य दिलं आणि कोणी दिलं तर भगवान भूतभावना. आता ते भगवंत जे एवढं सगळं करतात ते राज्य स्वतःकडे कशाला ठेवून घेतील. आपल्या त्या द्वारकेमध्ये हे एक नवीन राज्य आता विलीन करू असा भाव आपल्या धर्मामध्ये कधीच नव्हता. इतरांच्यामध्ये नवीन जे राज्य आहे ते आपलेसे करणं आणि आपलं राज्य वाढवणं हा सगळा भाव होता. पण वसुदैव कुटुंबकम हे जे आहे पूर्ण वसुधा, सर्व पृथ्वी हे माझंच कुटुंब आहे, हा भाव जो आहे तो आपल्या फक्त सनातन धर्मामध्येच आहे. अभ्यसिंच अमे आत्मा मगदानाम पतीम प्रभू. आणि मग मोचयामास राजाज्ञान. आता या ठिकाणी हे तिन्ही जण ब्राह्मण वेश घेऊन का आले होते त्याचं जे मागच्या अध्यायामध्ये जे विवेचन आहे ते आपल्याला लक्षात घ्या. त्या राजसभेमध्ये एक व्यक्ती असा बाहेरून आला आणि त्याने आपल्या येण्याचं कारण सगळ्यांना जेव्हा सांगितलं की त्या ठिकाणी मगध राज्यामध्ये जरासंधाने अनेक राजांना कैदेमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यांना मुक्त करायचं. आता जरासंधाला मुक्त करायचं ही बाब आहे आणि दुसरीकडे राजसी यज्ञ करायचं. या दोन्ही गोष्टीमधलं अगोदर काय करायचं याच्याबद्दल विचारविनिमय झाला. तेव्हा उद्धवाने तो विषय जो आहे तो त्या ठिकाणी हाताळला आणि त्याने जसं सांगितलं त्याप्रमाणे भगवंताने मान्य केलं आणि भगवंत त्याप्रमाणे पांडवांना सांगतात. तसं या ठिकाणी त्या जरासंधाने आपल्या कैदेमध्ये जे ठेवले होते त्यांना मोचयामास राजाज्ञान. मुंच म्हणजे त्यांना मुक्त करणं. हा मुंच त्यांना मुक्त करणे. मोचयामास राजज्ञान संवृद्धा मागदेन ये. त्या मगध देशाच्या राजाच्या म्हणजे आता जरासंध मेलेला आहे, सहदेव त्याच्या जागी आहे. सहदेवाच्या आज्ञेप्रमाणे या राजांना त्या ठिकाणून मुक्त केलं असा हा शेवटचा श्लोक या अध्यायामधला आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे उत्तरार्धे जरासंधवधो नाम 270तमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आरती म्हणूया आपण. आता पुढच्या अध्यायामध्ये पुन्हा असंच आहे की आता हे कारागृहातून सुटलेल्या राजांना निरोप.
आणि भगवंताचं इंद्रप्रस्थाला जाणे हा भाग जो आहे तो उद्या आपण पाहूया 73व्या अध्यायामध्ये. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आदि अवनी, की अगहरणी भवजल तरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जनमानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. शोक सुखमध्ये संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रसपिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जडुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरिता तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापजाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.